यूट्यूबवरती मला काही यश येईना म्हणून मी खूप रडले होते आणि तो दिवस होता 1 मार्च 2024. कवितांचे व्हिडिओज, डेली व्लॉग्स, ट्रॅव्हल व्हिडिओज, भरपूर विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओज करून झाल्यानंतर मला असं वाटलं की ह्यामध्ये मला यश येणार नाहीये आणि आता आपण हे सोडून देऊयात. मी खूप निराश झाले होते, खूप रडले होते आणि खूप निराश आणि उदास मनाने मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 मार्च 2024 सकाळी उठल्यानंतर मी जेव्हा मोबाईल पाहिला तेव्हा भरपूर कमेंट्स आले होते. बरेचसे सबस्क्रायबर्स अचानक वाढले होते आणि 4-5 दिवसांपूर्वी टाकलेला माझा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. मी तो व्हिडिओ खूप सहज केला होता. तुम्हालाही एकटं वाटतंय का, असं त्या व्हिडिओचं टायटल होतं. माझ्या डायरीमध्ये बऱ्याच दिवसापूर्वी मी एक लेख लिहून ठेवला होता आणि त्या लेखाचं व्हॉइस ओव्हर मी एका व्हिडिओला दिला. त्यानंतर 4-5 दिवस त्याला फारसे व्ह्यूज आले नव्हते, पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी अचानकच त्या व्हिडिओला 10,000 व्ह्यूज गेले. तेव्हा मला 10,000 व्ह्यूज म्हणजे खूप जास्त वाटले. सगळ्यात पहिला माझा तो व्हिडिओ होता ज्याला 10,000 व्ह्यूज आले होते आणि 2 मार्चची ती सकाळ माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होती. मला नेमकं काय करायचंय ते मला कळालं होतं. तुम्हाला माहिती आहे, आपल्या चॅनलवरती मी सगळ्यात पहिला व्हिडिओ टाकला होता तो होता 28 डिसेंबर 2021 रोजीचा. तेव्हा माझं BEd चालू होतं. एप्रिल 2021ला आमचं लग्न झालं होतं. मी लग्नानंतर बँगलोरला शिफ्ट झाले होते आणि माझ्या BEdच्या कॉलेजमुळे मला सतत सांगलीला यावं लागायचं, म्हणून मी कुठे शाळा जॉईन केली नव्हती बँगलोरमध्ये. कॉलेज चालू होतं पण तरी देखील मला मोकळा वेळ मिळायचा. म्हणून मग मी ठरवलं की आपण एखादं यूट्यूब चॅनल काढून बघूयात आणि सहजच आपल्या यूट्यूब चॅनलची सुरुवात झाली होती. सगळ्यात पहिला जो मी व्हिडिओ अपलोड केला होता तो होता रेसिपीचा आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या कवितांचे व्हिडिओज मी अपलोड केले, वेगवेगळे ट्रॅव्हल व्लॉग्स मी अपलोड केले, सणवारांविषयीच्या माहितीचे व्हिडिओज मी अपलोड केले आणि इतरांचं बघून डेली व्लॉगसुद्धा मी करून पाहिले. पण या सगळ्यामध्ये चूक काय झाली माहिती आहे? मी इतरांचे भरपूर व्हिडिओज पाहायचे. मी मार्गदर्शन म्हणून पाहायचे, व्हिडिओज कसे करायचे असतात, काय विषय असतात म्हणून मी भरपूर व्हिडिओज पाहिले आणि त्यामध्ये ना मी स्वतःला विसरून गेले. मी इतरांसारखं करायला सुरुवात केली. मला काय येतंय, माझ्याकडे काय आहे याचा मला विसर पडला आणि ट्रेंड काय चालू आहे, लोक काय करतायत, आपणही तसं करून पाहूयात का, म्हणून मी भरपूर प्रयोग केले. आणखीन एक चूक काय झाली माहिती आहे? मी अगदी सहजच यूट्यूब चॅनल चालू केलं होतं. यामधून मला इन्कम हवं आहे किंवा मला यामध्ये करिअर करायचं आहे असा काहीच विषय नव्हता, म्हणून आपल्या चॅनलवरती मी जास्त ॲक्टिव्ह नव्हते. मी व्हिडिओज अपलोड करण्यामध्ये खूप गॅप ठेवायचे. कधी कधी सलगच 4-5 दिवस व्हिडिओज अपलोड करायचे, तर मध्ये एखाद दुसरा आठवडा गायब होऊन जायचे, एखादा महिना गायब व्हायचे, मग पुन्हा एक 4-5 दिवस व्हिडिओ अपलोड करायचे. अर्थातच ही चूक माझ्याकडून अजूनही होते की मला कन्सिस्टंट राहता येत नाहीये, पण येत्या नव्या वर्षात मी त्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. मी त्यावरती खूप काम करणार आहे. जेव्हा आपल्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा मला याची जाणीव झाली की आपण कुठे चुकलोय, आपण स्वतःला विसरलोय, आपल्याकडे काय आहे याचा आपल्याला विसर पडलाय. आणि म्हणूनच मला तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचं आहे की कोणतंही काम करताना मार्गदर्शन म्हणून आपण इतरांना नक्कीच पाहावं, इतरांना फॉलो करावं, त्यांच्याकडल्या चांगल्या गोष्टी नक्कीच घ्याव्या, पण त्यामध्ये स्वतःला विसरायचं नाही. आपण काय चांगल्या पद्धतीने करू शकतो, आपल्याकडे काय आहे याचा विचार करूनच कोणत्याही कामाला सुरुवात करायची. तुम्हाला माहिती आहे, 28 डिसेंबर 2021 ते 1 मार्च 2024 पर्यंत फक्त आपल्या चॅनलवरती 3,000 पर्यंत सबस्क्रायबर्स असावेत. 2-2.5 किंवा 3,000 या टप्प्यामध्ये असावेत. पण 2 मार्च 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत आपल्या चॅनलने 22,900हून अधिक सबस्क्रायबर्स मिळवलेले आहेत. आपलं कुटुंब खूप मोठं झालंय. यावर्षी आपल्या चॅनेलला 35 लाख एवढे व्ह्यूज मिळालेले आहेत आणि 1,05,000हून जास्त तास आपलं चॅनेल पाहिलं गेलंय. आणि याचसाठी आपल्या सर्वांचं खूप 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 अभिनंदन. या वर्षाने मला खूप काही दिलंय. एक प्रचंड मोठं माझ्यावर प्रेम करणारं, माझं भरपूर कौतुक करणारं 25,000पेक्षा जास्त लोकांचं कुटुंब मला मिळालंय. 2024 मध्ये खूप गोष्टी घडल्यात आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची
आणि मला आवडणारी गोष्ट, मला घडवणारी गोष्ट कोणती आहे माहिती आहे? आपल्या मानसिकतेचा, आपल्या मानसिक बदलांचा अभ्यास मला करता आलाय आणि त्यामुळे लोकांच्या मला न आवडणाऱ्या वागण्याचा जो मला प्रचंड त्रास पूर्वी व्हायचा ना, तो आता खूप प्रमाणात कमी झालाय. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या बऱ्याच लोकांच्या अशा सवयी असतात ज्या आपल्याला आवडत नाहीत, ज्या खूप त्रासदायक वाटतात. पण जेव्हा मी मानसिकतेचा अभ्यास करायला सुरुवात केला, लोकांच्या वागण्यामागची कारणं शोधायला सुरुवात केली, प्रत्येक व्यक्ती जी मला आवडत नव्हती, जिचं वागणं मला आवडत नव्हतं, ते ती तसं का वागती आहे, त्याचं बॅकग्राऊंड जेव्हा मी शोधायला सुरुवात केलं, त्याचा जेव्हा मी अभ्यास करायला सुरुवात केला, तेव्हा मला होणारा त्रास आपोआपच कमी झाला. त्रास होतच नाही असं नाही होत, पण त्या त्रासामधून बाहेर पडायला मी शिकली आहे. स्वतःची काळजी घेणं, स्वतःला वेळ देणं, या सगळ्या गोष्टी मी वेळोवेळी करत आली आहे. त्यात सुद्धा मी खूप कमी पडली आहे. भरपूर चुकाही मी केल्यात, त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी नक्की घेऊन येणार आहे. पण वेळोवेळी मी स्वतःला समजावलं, मी स्वतःला याची आठवण करून दिली की मी काय करू शकते, माझ्याकडे काय आहे, मी इतरांना काय देऊ शकते, किंवा आपण आजूबाजूला जे ऐकतो, वाचतो, पाहतो, किंवा आपल्याला सुद्धा बऱ्याच गोष्टी अनुभवायला येतात आणि मग त्यामधून आपण काय शिकतो हे नक्कीच मी इतरांना सांगू शकते. आणि जे काही तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहता ते सगळं अनुभवलेलं, वाचलेलं, आजूबाजूला घडलेलं असतं, पाहिलेलं असतं. आणि त्यामधून काय धडे मिळालेले आहेत मला किंवा इतरांना, जेव्हा इतरांशी मी चर्चा करते, बोलते, मित्रमैत्रिणींसोबत आपण बऱ्याच गप्पा करतो, बोलतो, नातेवाईकांसोबत आपण बऱ्याच गप्पा करतो आणि मग त्यामधून आपल्याला समजतं की प्रत्येकाच्या आयुष्यात काय चाललेलं आहे, आपल्यासोबत काय घडतंय. मग त्याचे धडे घ्यायला जेव्हा आपण सुरुवात करतो, त्या सगळ्या घडलेल्या गोष्टींवरती जेव्हा आपण विचार करायला, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला जेव्हा आपण सुरुवात करतो, त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि त्यात शिकलेल्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत या वर्षभरामध्ये शेअर केलेल्या आहेत. मला इथून पुढे काय करायचं आहे याची जाणीव मला या वर्षभरामध्ये खूप छान झालेली आहे. मला पुढे काय करायचं आहे किंवा मला काय करायचं नाहीये हे सुद्धा मला अगदी क्लिअर झालंय. आपल्याला एक ध्येय असणं खूप गरजेचं आहे आणि ते ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नात राहणं म्हणजेच स्वतःची प्रगती साधणं असं मला वाटतंय. त्या ध्येयापर्यंत पोहोचताना बऱ्याच चुका सुद्धा माझ्या हातून घडलेल्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत हे देखील मला कळलंय. सो त्या चुकांवरती आता काम करून स्वतःला आणखी छान बनवायचंय, स्वतःवरती आणखी काम करायचंय येत्या नव्या वर्षामध्ये. आणि फक्त हे सगळं मीच करणार नाहीये, तर माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा स्वतःवरती खूप काम करायचंय. आपल्या सगळ्यांनाच आपली स्वतःची प्रगती साधायची आहे. आपल्याला आपल्या स्वतःसाठी जगायचंय, स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे. आपण सगळ्यांसाठी सगळं करतोय, आजपर्यंत आपण भरपूर सगळं केलेलं आहे, पण आता इथून पुढे आपल्याला आपल्या स्वतःचा आदर करायचा आहे, स्वतःवरती प्रेम करायचं आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. 2024 या वर्षामध्ये मला तुमच्यासारखं इतकं गोड आणि इतकं मोठं कुटुंब मिळालंय, त्याचा मला खरंच खूप आनंद आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जितकं माझं कौतुक करताना तितकं कौतुक आजपर्यंत कोणीही माझं केलेलं नाहीये आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांप्रती खूप आदर आहे, खूप प्रेम आहे, खूप 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 कृतज्ञता. यावर्षी भरपूर वाईट आणि चांगल्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत, पण प्रत्येक घटनेमधून नेमकं काय घ्यायला पाहिजे हे मला चांगलं कळालंय. येणारं नवं वर्ष आपल्या सर्वांच्याच आयुष्यात भरभराट, आनंद आणि भरपूर उत्साह घेऊन येऊ देत. येणारं नवं वर्ष भरपूर काही शिकवण्यासाठी आपल्याला येतंय. त्याचं अगदी मोकळ्या मनाने, स्वच्छ मनाने स्वागत करूयात. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.